श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नम पार्वतीपते हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. 26 फेब्रुवारी बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीचं रहस्य काय आहे हे आज आपण जाणणार आहोत. तुम्ही खंडोबाची भक्ती करता, तुम्ही भैरोबाची पण भक्ती करता, तुम्ही आई तुळजा भवानी मातेची भक्ती करता, किंवा ज्याचं कुठलं शक्तिपीठ आहे 3.5 शक्तिपीठापैकी त्या देवीची तुम्ही भक्ती करता. परंतु या सर्व देवी देवतेची भक्ती तुम्ही जे वर्षभर करताना, तर ती वर्षभर केलेली भक्ती फक्त एक दिवस जर आपण महाशिवरात्रीचं व्रत केलं तर त्या वर्षभर केलेल्या भक्तीचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं. म्हणजे संपूर्ण वर्षात जे काय आपण ती भक्ती करतो ना, त्या भक्तीचं फळ आपल्याला एक दिवसात म्हणजे या महाशिवरात्रीच्या जागरणा दिवशी आपल्याला मिळत असतं. तर स्वतः भगवान शिव सांगतात की जसं वर्षातले काही दिवस हे भक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात ना, तसेच वर्षातील काही रात्रीसुद्धा अनुष्ठानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. आपल्याला सर्वांना माहीत आहे कृष्ण पक्षात शिवरात्री येते, म्हणजेच प्रत्येक कृष्ण पक्षात ही शिवरात्री येते. परंतु माघ महिन्यातील शिवरात्रीला आपण महाशिवरात्री असं म्हणत असतो. तर तो दिवस शिवभक्ताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला आहे. पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेले आहे की जशी होळीची रात्र महत्त्वाची असते तशी लक्ष्मीपूजनाची पण रात्र महत्त्वाची असते. आणि तिसरी रात्र म्हणजे महाशिवरात्री. ह्या 3 ज्या रात्रीत ना, त्या वर्षातल्या 3 रात्री खूप अशा महत्त्वाच्या असतात. अनुष्ठानाच्या दृष्टीने ह्या रात्री खूप अशा महत्त्वाच्या असतात. ज्या दिवशी आपण भगवंताची सेवा केली, नामस्मरण केले, त्याची आपल्याला फलश्रुती प्राप्त होते. परंतु महाशिवरात्रीच्या रात्री आपण जर रात्रभर जागरण करून आपण सेवा केली तर तुमची निश्चित मनोकामना हे पूर्ण होते. वर्षभर तुम्ही कुठलीही सेवा केली तरी ही एक सेवा आपल्याला वर्षभरातून एकदा करायचीच असते. त्याशिवाय तुम्हाला बाकीच्या सेवेचं फळ मिळत नाही असं सांगितलं जातं. या दिवशी पूर्ण ब्रह्मांडामध्ये शिवतत्व हे शिवलिंगामध्ये प्रवेश करत असतं. त्यामुळे आपल्याला या दिवशी शिवलिंगाची भक्तिपूर्वक उपासना करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही निर्जल उपवास या दिवशी करू शकता. परंतु म्हणजे बदलत्या काळानुसार असा उपवास करणेसुद्धा खूप कठीण जात आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी फक्त फलाहार करून तुम्ही उपवास हा करू शकता. त्याने तुम्हाला शिवकृपा नक्कीच प्राप्त होईल. धूप दीप नैवेद्य पूजा करूनही जेवढा मी प्रसन्न होत नाही ना, तेवढा मी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने प्रसन्न होतो असे भगवान शिव म्हणतात. वर्षभर जर तुम्ही महादेवाची सेवा केली तरी मी प्रसन्न होणार नाही, परंतु या दिवशी तुम्ही जर मनापासून माझं नामस्मरण केलं तर मी तुम्हाला प्रसन्न नक्कीच होईन असे स्कंदपुराणात सांगितले आहे. शिवरात्री दिवशी उपवास करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही जण पोटभर खाऊन उपवास करतात, परंतु असा उपवास करायचा नसतो. उपवास म्हणजे काय हो, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. भगवंताच्या नामस्मरणात भगवंताच्या जवळ राहणे म्हणजेच उपवास असतो. महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस भगवान शिवाच्या नामस्मरणात जावा असं तुम्ही नक्कीच करा. फलाहार करावा. शास्त्र सांगतं उपवासाचा पहिला प्रकार फक्त वायुभक्षण करणे. तर आता हे शक्यतो जमत नाही, तर मग तुम्ही दुसरा प्रकार म्हणजे फलाहार नक्कीच घ्या. तर आता ही आपली झाली सेवा. नामस्मरण करा. तुम्हाला या दिवशी भगवान शिवाच्या लिंगावर अभिषेक करायला जमत असेल तर तुम्ही नक्कीच करा. परंतु मंदिरात गर्दी असल्यामुळे तुम्ही अभिषेक शक्यतो घरी केला तरीही काही हरकत नाही. एखादी व्यक्ती विष्णूची उपासना करते, एखादी व्यक्ती ब्रह्माची उपासना करते, म्हणजे एखादी व्यक्ती देवीची पण उपासना करत असते. परंतु या व्यक्तीने जर महाशिवरात्रीचा उपवास धरला नाही तर त्यांना इतर सेवेचं फळ हे मिळत नाही. एवढी ताकद महाशिवरात्रीच्या उपवासात आहे. अखंड विश्वाला देवी देवतेला निर्माण करणारे हे भगवान शंकर आहेत. म्हणून नाथांचा नाथ आदिनाथ म्हणून त्यांची अशी ओळख पडली आहे. प्रत्येक जीवजंतूंना निर्माण करणारे ते आहेत. सुरुवात ते आहेत आणि शेवट पण तेच आहेत. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचं नामस्मरण करा. मनापासून
कोणत्याही लिंगाची तुम्ही भक्ती केली तर काय प्राप्त होते ते आपण पाहूया. तुम्ही जर स्फटिक शिवलिंगाची मनापासून भक्ती केली तर तुमचे सारे मनोरथ हे पूर्ण होते. तुम्ही जर चांदीच्या शिवलिंगाची मनापासून पूजा केली तर तुमच्या पितरांचा उद्धार होतो. सोन्याच्या शिवलिंगाची तुम्ही मनापासून भक्ती केली तर तुम्हाला सत्यलोक आणि लक्ष्मी प्राप्ती होती. तुम्ही जर तांब्याच्या शिवलिंगाची मनापासून पूजा केली तर पुष्टी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. तुम्ही जर पितळेच्या शिवलिंगाची मनापासून पूजा केली तर तुम्हाला तुष्टी प्राप्त होते. काश्याच्या शिवलिंगाची पूजा केली तर कीर्ती प्राप्त होते. लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केली तर शत्रुत्व हे नष्ट होते. शिशाच्या शिवलिंगाची पूजा केली तर दीर्घायुष्य प्राप्त होते. अशा काही शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तुम्हाला काय फलप्राप्ती होते ते आपण पाहिलंच आहे. तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे नामस्मरण जेवढे करायला शक्य होईल तेवढे या दिवशी करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. तुमच्या घराजवळ जर शिवमंदिर आहे तिथं जाऊन तुम्ही एक पान बेलाचं प्रेमानं महादेवाच्या पिंडीवर नक्कीच व्हा. कारण शिव म्हणजेच भगवान शिव असे म्हणतात की तुम्ही प्रेमाने जरी मला एक बेलाचं पान जरी वाहिलं ना तर मी तुमच्यावर प्रसन्न होतो. फक्त तुम्ही श्रद्धेनं आणि विश्वासानं ते पान व्हा. कारण मला कुठल्याही मोठ्या वस्तूची गरज नाही. कारण मी फक्त प्रेमाचा भुकेला आहे. जो कोणी माझं नामस्मरण करतो ना त्याच्या मी सर्व इच्छा आणि मनोकामना हा पूर्ण करतो. त्यामुळे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला जेवढं करणं होईल तेवढं नक्कीच करा. या दिवशी तुम्ही वाईट बोलू नका, कोणावर रागू नका. शक्यतो तुम्ही मौन राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण असं म्हणतात की उपवास धरला तर तुम्ही मौन राहिलात तर तुम्हाला त्या गोष्टीचं फळ लवकरात लवकर मिळतं. म्हणून शक्यतो मौन राहण्याचा प्रयत्न करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.